हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सो आम्ही आता निघालो आहे अक्कलकोटच्या दिशेने. यश आला आहे माझ्या इथे. आता आम्ही आता लोणी काळभोरमध्ये आहे आणि आम्ही इथून आमची खरी जर्नी स्टार्ट करणार आहे लोणी काळभोरपर्यंत. 272 किलोमीटर आहे. तर बघू कसा प्रवास होतो. 274 किलोमीटर आहे. बघू कसा प्रवास होतो. तुम्ही सोबत राहा काय आमच्या. ना 3 तासाचा विषय. 3 नाही 5 तास बाळा. आपण 3 तास जातो. हाच कॉन्फिडन्स पाहिजे कधी पण. तर आम्ही निघतोय आता. चला तुम्ही पण. काही आम्ही बसतोय. सागर गाडी चालवते. गाडीची कंडिशन सध्या जरा खराब आहे. धुतलेली नाही गाडी. हाँ ये कर लो पहले. काय दिसतंय सागर? अरे बापरे. मैं इतना भी खास नहीं. चाललेलं आहे. कसं वाटतं सागर? एक नंबर काय ते. आपण असं लोक याच्यावरती पॉडकास्ट करतो, आपण बाईक वरती पॉडकास्ट करतो. कसं वाटतंय? कसे आहे आजची वेळ? बुलेट खूप मस्त आहे. रिव्ह्यू खूप छान आहे. मोठ्याने बोला, आवाज नाही होणार सर तुमचा. खूप सॉफ्ट आहे बुलेट. रिव्ह्यू छान आहे. आणि आम्ही आता 50 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलेलो आहे अर्ध्या तासात फक्त. पण नाही 25 मिनिटात 50 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे मिनिटाला 2 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे आतापर्यंत. आपण कुठं थांबणार का नाही इथं जवळ कुठं? नाही, मी म्हणतो आपण आहे ना 100 किलोमीटरलाच पहिला स्टॉप घेऊ आपला. 100 किलोमीटरचा पहिला स्टॉप घ्यायचा म्हणता? का थांबायचे पुढं? नाही ना, मला काय नाही. नाही, जर तुम्हाला थांबायचं असेल मला तर भूक आपण नाही लागली. नाही ना. तुला भूक लागली का? नाही. मग काही भेटूया आपण. आम्हाला मज्जा येते. तुम्हाला मज्जा येते? नहीं. हा, मग भरपूर काय मज्जा केली तुम्ही मला? काही गाड्या चालून तिकडचे सुख घेण्याचे कशातच नाहीये. तुमचा फोन पडल्यावर दिसून भेटेल का? तुमचा फोन पडल्यावर दिसून भेटेल? क्या जोक मारा भाई. गाडी तरी हळू राहू द्या, असं ठरलंय आपण. आता मला वेळ झाला. नाही सायकलवाले चाललेले काही. तर गाईज कसं वाटतंय? मला माझे नॉनस्टॉप 101 आणली आहे. 101 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप आणली आहे. आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. केस बघू शकतो. आम्ही थांबलेलो आहे हे करायला, नाश्ता करायला. बघू काय भेटतं नाश्त्याला. तर आता आम्ही द स्नॅक कॅफे इथे थांबलो आहे. काय मागवलं आहे? मिसळ ना? मिसळ. एक मिसळ पाव की. तर आता मिसळ खाऊन निघून येतो. केस बघ काय आले. माझी पण तशीच झाली, मी आत्ता सेट केली. ऑल दिस सेट. तर मित्रांनो, आता यशचा काय मूड स्विंग झाला काय माहिती. काय म्हणतं यश? आता आलोयस तर 2-3 दिवस थांबणार. तुझी एक्झाम आहे रे, नाही तर अजून थांबलो असतो. हां, आता आम्ही निघलो आहे. आमची आयटिनरी रस्त्यातच बनत असती. अनप्लॅन ट्रिप. आता म्हणतोय तुळजापूरला. आता म्हणतोय अक्कलकोटला चालू आहे, तुळजापूरला पण जाऊ, पंढरपूरला पण जाऊ. बघू काय प्लॅन सक्सेस होतं आहे, काय फेल होतं आहे. तुला काय वाटतंय? होईन का? तेच बघतो, थांब नाही. आली मिसळ. ते काय म्हणते बघ पहिलं तुळजापूर, हां पंढरपूर, हां बारामती, हां. पुणे. तुळजापूर. आपण आता इथे ना हां. बारामती जवळ आहे. हां हां आपण दिसतंय का? हां, दिसतंय. मग तिकडून आपण तुळजापूरला, हां आणि तिकडून आपण अक्कलकोटला, हां तिकडून आपण जाणार सोलापूरला, हां सोलापूरला आपण पंढरपूरला, हां. बारामती, पुणे. असं करायचं चालतंय, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तुझ्या इथं सोडून हां वाटलं मग मुक्काम असेल तर बघू मग ते करून हे करून सोलापूरला राहता आलं कुठं, म्हणजे अक्कलकोटला असतेच. हां. अक्कलकोटला राहणार. आज रात्रीच असते. मग रात्री जाऊ अक्कलकोटला. हां, आज तुळजापूरला जाऊ. आता तुळजापूरला जाऊ. मला रस्ता नाही माहिती. रस्ता नाही माहिती तुळजापूरला. मॅप कशाला आहे? गाडीला पण नाही माहिती. ओके. आणि पंढरपूरला जाऊ द्या. हां म्हणजे आपण उद्या बारामती पण बघू. हां बारामती चांगले म्हणतात ना, आणि रस्त्यात माहिती पण बारामती कुठे गेलं बारामती. इकडे जरा इकडे जाऊन आणि येऊ परत. सिम्पल. किती असं आहे, फक्त 550 किलोमीटर. चालतंय की.
वर्षामध्ये 30-35 600 किलोमीटर आणि आता 100 झाले 700 किलोमीटर. अरे जावा आता. तर काही आता आम्ही इथनं निघतोय. आता पुढचे 100 किलोमीटर यश चालवणार आहे. इंदापूर यायचं आहे अजून. बघू प्लॅनमध्ये काही चेंजेस येतात का. जे आम्ही रस्त्यात लागणार ते सगळं फिरत जाणार आहे. असं काही आता चेंज नाही ना. आता चेंज नाही ना. काल आता मागाशी ठरलं ते ठरलं असं बोलतंय यश. बरं ठीक आहे चला आता आम्ही निघतो इथून. आपण भेटत राहू मध्ये मध्ये. चला गणपती बाप्पा मोरया. Meanwhile. तर काहीच आम्ही इथं थोडंसं थांबलेलो आहे. गाडी लई गरम झाली आणि सीटावर बसू आमचं सीट पण दुखायला लागलं होतं. आत्ता जिथं आम्ही उभं आहे तिथून पंढरपूर आहे 31 किलोमीटर आणि तुळजापूर आहे 101 किलोमीटर 101 किलोमीटर. तर मग आता असा प्लॅन चालला आहे की आधी पंढरपूर करून मग तुळजापूरला जावं. कारण की पंढरपूर जवळ आहे आणि मग तिथून तुळजापूरला जावं. मग तिथून तुळजापूर करून संध्याकाळपर्यंत अक्कलकोटला जावं. अच्छा हमको सिखा रिया है. असा प्लॅन चालू आहे आत्तापर्यंतचा. तसं केलं तर मग सोयीस्कर ठरेल. आत्ता तशी पण काही जास्त वाजले नाही. आत्ता वाजले 10-10:30 वाजले आत्ता. आणि आता बघू आता काय ठरतं. यशच्या ग्रुप कॉल आला आहे तर तो बोलतो आहे कॉलवरती आणि माझ्या तर घरी पण माहीत नाही. तर मित्रांनो आता आमचं असं ठरलं आहे की आता आम्ही चाललो आहे पंढरपूरला. पंढरपूरवरून जाणार तुळजापूरला आणि तुळजापूरवरून स्टेला जाणार आहे अक्कलकोटला. सो आता आम्ही इथून किती किलोमीटर 31 किलोमीटर आहे पंढरपूर. सो आम्ही आता इथून निघतो आहे पंढरपूरसाठी. चला तुम्हाला दाखवतो कसं आमच्या प्रवासात काय होतं काय नाही. ओके स्टेजच्या पुढून इथून सरळ घे. आतमध्ये घालवायचं चालतंय. तर गाईस आता आम्ही पोचतोय सॉरी पंढरपूरमध्ये. आता आम्ही चाललो दर्शनाला. गाडी लावली PM पार्कमध्ये. आता आम्ही निघालो परत त्याच रस्त्याने पाठीमागे. आता आम्ही मुखदर्शनच्या लाईनला लागलो आहे पंढरपूरमध्ये. मुखदर्शनची लाईन नाही काय माहिती मेगालाऊड आहे का नाही माहीत नाही. आहे का दिसते का तुला. बघू आम्हाला एक जण म्हटला आहे. बघू आता काय होतं. तर मित्रांनो आता मुखदर्शन झालेलं आहे सक्सेसफुल. लगेच झालं आमचं 5 मिनिटात. सागरचा सिस्टम होता त्या सिस्टमवर आमचं 5 मिनिटात लगेच. अरे सिस्टम पे सिस्टम बैठा रहा चोरा जाटका. तर मित्रांनो हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं.
इथं पंढरपूरला. तर मंदिराच्या इथून लेफ्ट साईडला इकडं वरती चप्पल स्टँड आहे. इथं बघू शकता व्हिडिओ थ्रू माझ्या. इथं मंदिर आहे आणि इथं लगेच चप्पल स्टँड आहे. जे कोणी नवीन येत असतील त्यांच्यासाठी माहिती. तर काही आता आम्ही थोडंसं रस्त्याला थांबलोय. गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए का. अचानकच ऊन नव्हतं, अचानकच लिहून वाढलं. आय गेस पाऊस होईल पण नाही झाला पाहिजे. आमच्या राईड सेफ व्हायला पाहिजे. हा थोडासा म्हणजे काय त्याला म्हणतात ते धूळ नाही उडणार, माती सगळं मला रस्ता वल्ला होईल आणि वातावरण जर थंड राहील. नाही तर जर अशा वातावरणात गाडी चालवायची म्हणली ना तर पक्की वाट लागेल. बाय बाय पंढरपूर. इथं मिरवणूक चालू आहे. गणपती विसर्जन आहे आज, so सगळीकडे गर्दी असण्याची शक्यता आहे. गर्दीत आम्ही नाही सापडणार या देवाची प्रार्थना आहे. आता आम्ही चाललोय तुळजापूरच्या दिशेने. आता बघू आम्हाला काय अडचणी येतात, किती सोपं गोष्टी घडतात, काय होतं आमच्यासोबत रस्त्यामध्ये. सो आमच्यासोबत बने काय होत नाही लावड्या. अरे म्हणजे आमची जर्नी कशी होती त्यासाठी आमच्यासोबत राहा बघण्यासाठी. एकदा चंद्रभागा बघा. ठीक आहे.